इचलकरंजी इथं पंचगंगा नदीत वाढलेल्या गाळामुळे दरवर्षी महापुराचा धोका निर्माण होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी नदीतील गाळ काढण्यास मंजुरी दिली। मात्र गेल्या 3 दिवसात मोठ्या प्रमाणात गाळाच्या नावाखाली वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत आहेत। त्याची दखल घेऊन अप्पर तहसीलदार तलाठ्यांनी पंचनामा करून काम थांबवलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला। त्यानंतर गाळ काढण्यासाठीचे जेसीबी, पोकलँड यासह कामासाठी वापरत असलेली सर्व वाहनं पात्राबाहेर काढण्यात आली। इचलकरंजीत दरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदीला पूर आल्यावर नदीकाठच्या नागरिकांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। नदीतील गाळ काढल्यास पूर नियंत्रणास मदत होईल आणि पुरामुळे होणारं नुकसान टाळता येईल, यासाठी आमदार राहुल आबाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नदीतील गाळ काढण्याची मागणी केली होती। याबाबत समिती नेमून अहवाल आल्यावर शेतकऱ्यांना गाळ घेऊन जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती। त्यामुळे शनिवारी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभही केला होता। दरम्यान शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेतात टाकण्यासाठीचा गाळ न्यावा, मुरमासारखा भराव म्हणून त्याचा वापर करता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं। मात्र गेल्या 3-4 दिवसात मोठ्या 5-6 जेसीबी, पोकलँडच्या साह्यानं गाळ मिश्रित वाळू काढून त्याची वाहतूक करण्यात आली। यात वाळू माफिया सहभागी झाल्याची तक्रार संतोष हत्तीकर यांनी केली होती। याबाबतच्या तक्रारीची दखल घेऊन आज अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, तलाठी सुनील भातमारे यांनी नदीवर प्रत्यक्ष पाहणी करत गाळ काढण्याचं काम थांबवलं। याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान गाळाच्या नावाखाली वाळू उपसा करणाऱ्यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संतोष हत्तीकर यांनी केली आहे। पंचगंगा शुद्धीकरणाच्या व खोली वाढवण्याच्या नावाखाली बेमसुमार वाळू उपसा करून किमान करोडो रुपयाची वाळू या वेगवेगळ्या लोकांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, हायवा व पोकलँड जेसीबी लावून चोरून नेल्या। दिवसा रात्री वाळू उपसा करून करोड रुपयाची वाळू चोरून नेलेले आहे। यांच्यावर सर्वांच्यावर गौण खनिज अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून तातडीने वाळू जप्त करण्यात यावी व नदी स्वच्छ करण्यासाठी गाळ हा फक्त शेतकऱ्यांसाठी द्यावा। वाळू माफिया येथे मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून यांच्यावर कारवाई करावी। दरम्यान पंचनाम्यानंतर गाळ काढण्याचं काम थांबवून या कामासाठी वापरत असलेली जेसीबी, पोकलँड आणि सर्व वाहनं नदीपात्राबाहेर काढण्यात आली। मात्र 2 दिवसात सुमारे 1.5 कोटीची गाळ मिश्रित वाळू नदीतून उपसली असून शासनाचा महसूल बुडत असल्यानं प्रशासनानं कारवाई केल्याची चर्चाही नदीकाठावर सुरू होती।